मना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. First is virtual. 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 Virtual नाही रे, virtual. Virtual. हा पण तो सायलेंट आहे. सायलेंट आहे. त्याने काही लफडं केलं का? म्हणजे कसं आहे, आपण लफडं केलं की कसं पोलीस आपल्याला सायलेंट करतात तसं आहे का? तुझ्या आयुष्याचं घाणेरडं लॉजिक इंग्लिशला लावू नकोस, कळलं ना? आर सायलेंट सांगतोय ना मी, आर सायलेंट. सायकोलॉजी. सायकोलॉजी. अरे पण तो पी आहे ना, ओपनिंग बॅट्समन. हो पण इथे पी सायलेंट आहे. अरे पण मगाशी आर सायलेंट होता, आता म्हणजे मगाशी आर सायलेंट होता असं तू बोलला, आता पी सायलेंट आहे. म्हणजे काय शोकसभा आहे का? एक मिनिट, आता शेवटचा शब्द इथे कळलं ना? नीट वाचायचा आहे तो, नाहीतर बघ. हा, फिजिक्स. काय? फिजिक्स 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 फिजिक्स. अरे पण पी धरायचा नव्हता ना. अशू, पी आधीच्या शब्दात सायलेंट होता, इथे तो धरायचा आहे. इथे धरायचा आहे? हा. नाही मग सोडायचा कधी? ते वरती रे, वरती सोडायचा, इथे धरायचा आहे. पण इथे धरायचा आधी सोडायचा, मग म्हणजे काही नियम वगैरे असेल ना? हे बघ ते कधीतरी सांगायलाच लागणार होतं तुला. हे बघ, याला आपण आर्बिट्ररीनेस ऑफ लँग्वेज असं म्हणतो. हा, काय काय काय? आर्बिट्ररीनेस ऑफ लँग्वेज. आता याच्यातला आर धरायचा का सोडायचा? यातला आर धरायचा. याच्यातला धरायचा. हा, म्हणजे कधी कधी धरायचा आणि कधी कधी सोडायचा. अरे पण कधी धरायचा आणि कधी सोडायचं हे ठरलंय का? मी सांगतोय तेवढं कर. मी सांगितलं की धरायचं, मी सांगितलं की सोडायचं. आलं लक्षात तुझ्या? हाच प्रॉब्लेम आहे हा भाषेचा. आता प्रॉब्लेम मधला पी सायलेंट आहे का आर सायलेंट आहे? म्हणजे प्रॉब्लेम म्हणायचं, प्रॉब्लेम म्हणायचं का फक्त ओब्लेम म्हणायचं, दोन्ही सायलेंट करून? मला कळतच. घेशील? घेशील असली अघोरी चॅलेंजेस घेशील? या 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 व्यक्तीला शिकवायचं चॅलेंज घेशील, पुन्हा घेशील, आणि ऑफिसातून रजा टाकून असली चॅलेंजेस घेशील, पुन्हा घेशील. ए तुला शिकवता ना मी जे शिकलोय ते मी विसरेन अशी भीती वाटायला लागली मला. असं नको ना बोलू स्कॉलर, प्लीज मला शिकव, प्लीज. प्लीज प्लीज म्हणायचंय का तुला? ही सायलेंट होता ना राव. काय झालं या रेशमा थालीपीठ? तू चपातीस have not been enough for me. काय ट्रव आहे यार, रिपीट व्हॅल्यू आहे या थालीपीठाला. माझी भूक भागली नाही. टेम्पटेशन का करतो राव तू? काही बोलले मला? तू कशाला लक्ष देतो? तू अभ्यासावर कॉन्स्टिपेट कर ना. कॉन्सन्ट्रेट करू दे मला. आशा, खात नाहीयेस तू? नाही, मी नाही खाते. मी खाणार नाहीये कारण काय खाल्ल्यावर झोप लागते ना.
मला स्टडी करायचंय. बर. रेशमाला आजच बनवायची होती करावं थालीपीठ. कैवल्य काय झालंय, स्कॉलर जरा राऊंड मारायला गेलाय. गेला का तो? तर मला आता इकडे एक शब्द आडलाय मगाशी, तर तो सांगतो का? प्लीज हेल्प माय सेल्फ. मला सांग, जॉमेट्री म्हणजे काय? जॉमेट्री म्हणजे कोणतं झाड? आ? यार माझा कॉन्फिडन्स वाढवा ना, कॉम्प्लेक्स का वाढवताय? मी तुला समजून सांगतो बाळ आशुतोष. हे घे, 2 घास खा. नाही, मी नाही खाणार. 2 घास खा. मी नाही खाणार, मला आधी सांग अर्थ. बा हे बा, जॉमेट्री म्हणजे भूमिती. भूमिती? ना, जॉमेट्री झाड नसतं, जॉमेट्री म्हणजे भूमिती. अरे पण एवढं का कन्फ्युजिंग करतात ते इंग्लिश वाले? म्हणजे ट्री म्हणजे झाड असं सांगितलं होतं ना आधी. नाही, हे बा आशु बाळा, हे, असं खातात का? नीट खा. हा, हे बघ, जॉमेट्रीचा जो ट्री आहे ना, तो म्हणजे TRY. आणि जो नुसता ट्री असतो ना झाडाचा, तो म्हणजे TREE. कळलं? आणि अजून एक इंटरेस्टिंग प्रकार असतो बरं का आशु बाळा, त्याला म्हणतात फॅमिली ट्री. काय म्हणतात? काय म्हणतात? फॅमिली ट्री. ते जे फॅमिली ट्री असतं की नाही, ते जर आपल्या घराचं फॅमिली ट्री करायचं असेल ना, तर सुजय बाबा कोण होतील माहितीये? कोण? सुजय बाबा होतील आपल्या त्या झाडाचं मूळ. मूळ? कारण की तो खोलात जातो आणि आपल्या सगळ्यांना धरून ठेवतो की नाही. मी कोण आहे? मी कोण आहे? तू कोण आहेस माहितीये का? तू आहेस झाडाचं खोड. खोड म्हणजे अत्यंत कठीण असतं, पण झाडाचा असा बॅलन्स सांभाळून ठेवतं की नाही. बॅलन्स. आणि ही कोण आहे? ही ना, ही मिनल. आपली मिनूताई आहे ना, ती की नाही झाडाचं पान आहे. पान म्हणजे वारा आला की सळसळ सळसळ सळसळत. पण आवेश कधी गळून पडेल काही सांगताच येत नाही. आवेश. आणि ही ऍना म्हणजे झाडाला आलेलं छानसं नाजूकचं फूल. फूल. फूल आणि फूल दोन्ही. आणि ताई? ताई, तुझी ताई आहे ना रेश्मा ताई, ती आहे ना आपल्या झाडाला आलेलं छान गोड पौष्टिक फळ आहे. फळ म्हणजे ते आपल्याला मस्त असं खायला करून देते, आपलं पोट भरून फळ. आणि ते आपल्या शेजारी राहतात ते नागावकर काका, ते कोण आहेत? नागावकर काका ते ना लाकूड तोड्यात. त्यांचा या झाडावर डोळा आहे. नागावकर कसे करतात करून दाखव. कंप्लेंट करीन. व्हेरी गुड. फार मजा येते. ते म्हणजे एक हे ना अभ्यासापेक्षा भारी वाटतंय. आणि तू कोण आहेस? मी कैवल्य. कैवल्य? कैवल्य त्या झाडावरचा कावळा आहे. म्हणजे बघ, कोणाचं जरा बरं चाललं असलं की आला नादाला लावायला. आता तू किती छान अभ्यास करत बसला होतास की नाही, मग आला ना तुला नादाला लावायला. हो, पण या कैवल्य दादानी तुझ्या पोटातला ओरडणारा कैवल्य त्याला थांबवलं की नाही. गप तू. माझं पुस्तक तिथे गेलं. काय आहे आशू, हे बघ, काही झालं ना तरी तू पास होणार नाहीच आहेस. हो, कारण तू खोड आहेस आणि ती किंजल खोड रब्बर आहे. ती आपली वसते खोडत आणि तू जातोस तिच्या मागे शेपूट हलवत. हो की नाही? शेवटी काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मिनल, आई. पान सळसळलं, झाडाची खोड काढली. कावळा मात्र खुश आहे. कैवल्य तू. वाव यार, काय थालीपीठं केली आहेत रेशमानी. एकदम आईची आठवण आली मला. वाव, रेशमाने थालीपीठं केलीये. वाव, आणि हे पण मला शेवटीच कळलं. वाव. पण मला आधीच कळलंय, मी एक्झाम मध्ये फेल होणार आहे. असं काय करतो? वॉर सुरू होण्याच्या आधीच वेपन का टाकून देतो तू? वॉर? आता घरात एनिमी असल्यावर बाहेरचं वॉर कसं जिंकणार आपण? घरात एनिमी? का? नागावकर आले का? नागावकर? त्यांची काय गरज आहे ही असताना? सुरुवातीपासून बघतोय मी.
माझी एक्झाम आहे कळल्यापासून ऑपोज मध्ये येते. मित्रांचा सपोर्ट नसेल तर कसं काय होणार आहे मी पास? का करते मीनल तू असं? मी मनापासून ट्राय करत होतो ना. तुला काय ग? तुझ्यासाठी मी येलेस ना. माझी लायकीच नाहीये. शुभ, अरे असं काय करतोस? हे बघ, तू रडू नकोस. आणि मी बाहेरच्या लोकांना एवढी मदत करायला जाते तर मग माझ्या मित्रांना नाही करणार का? हो, मग आता तू आशूचे क्लासेस घे. ए, मी मदत करण्याबद्दल बोलले, टॉर्चर करण्याबद्दल नाही. म्हणजे आशूला इंग्लिश शिकवणं म्हणजे त्यालाच टॉर्चर करण्यासारखं आहे. शेवटी कितीही झालं ना तरी साधं डक सीगल नाही होऊ शकत. ईगल बघितलंस, नाहीच कळणार त्याला. हे बघ ना, ही खांद्यावर हात ठेवून चिमटा काढते. तू पूर्ण ऐक ना आशू. हे बघ, तू शिकण्याच्या भानगडीत पडू नकोस. आपण एक सुमडीतला मार्ग काढू. सुमडीतला? हे बघ, जेव्हा किंजल तुझा क्लास घेईल ना तेव्हा तिच्या बरोबर मागे मी बसेन. हा. आणि जे जे प्रश्न ती विचारेल त्याची उत्तर मी तुला मागून खुणवीन. म्हणजे शॉर्टकट? पण इथं चिटिंग आहे ना. किंजलला सोडायचंय? नाही. मग हे बघ, तूप जर सरळ बोटाने नाही निघालं ना तर बोट वाकडं करावंच लागतं. काय? आता एक्झाम मध्ये तूप कुठून आलं? चुप. So Ashu, are you ready? Are you ready? 2 दिवस जर अजून भेटले असते ना तर. Are you ready, Ashu? येस मॅडम. Okay. So, tell me the opposite of beautiful. जखडीन. राक्षसीन. चेटकिन. एक मिनिट है ना, हे लोक चिटिंग करतायत. मी Suja, everything is fair in love and exam. Huh? So? एक पाउट. What is this, Ashu? वांद्रा वायडा गदेडा? It's ugly. अगली. हा म्हणजे पुढची. म्हणून ती दाखवत होती का? नेक्स्ट प्रश्न. I'm drinking lime juice. कुठे? Tell me the tense. सेंटेन्स. बुद्धू है. आय नो. सेंटेन्स. दिस इज सेंटेन्स. Ashu, tense. वेट. नो वेट. वेट. गिफ्ट पैक किल. गिफ्ट वाउचर. दीदी, फुल्ली गांडाचे. प्रेझेंट. प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट म्हणजे गिफ्ट म्हणजे प्रेझेंट. माहितीये मला. आणि तू ना बाळ जरा शांत राहा. काय मराठी भाषा तुला माहिती नाहीये. नेक्स्ट. Okay, Ashu. Now this is the last question. हा जर तुला आला तर तू माझ्या क्लासमध्ये. नाही आले तर तुला नो एंट्री. Describe India in 5 lines. हे मराठीत सुद्धा बोलता येणार नाही का त्याला, आहे ना? इंडिया.
India is a beautiful country with rich culture and glorious traditions. Indians are known for their contribution in the fields of philosophy, spirituality, mathematics, science, etc. etc. Modern Western countries have adopted yoga, Ayurveda, Buddha's spirituality, and Bapu's ahimsa, non-violence, from India. Even today, the world looks up to India as a fountain of wisdom. I love my country. I am proud of India. Ashu, I like your English. Congrats. Proud of you, Ashu. Congrats. तू पास झाले. આવું છું આશુ. मी आऊ ના, હું આવું છું. हो થેન્ક્સ કૈવલ્ય. वगाड किंजल. બાય. આવું છું. ચાલો. किती हुशार आहे माझा भाऊ. अशी दृष्ट काढणार आहे मी. गुड वर्क आशू, गुड वर्क. शेवटी मीच क्लासेस घेतले होते त्याचे. थँक्यू कैवल्य. एक मिनिट, ती किंजलही याला थँक्यू म्हणाली, तूही याला थँक्यू म्हणतोयस, काय मामला काय? सांगायचं का? सांगू, पण त्यासाठी तुम्हाला एक फ्लॅशबॅक बघावा लागेल. हॅलो, हाय किंजल. हाय कैवल्य. हा, ओळखलं ना? केम शो किंजल. नाही, काही नाही, एवढंच सांगायला फोन केला होता की तू दिलेल्या सिलेबसचा आशूने रट्टा मारलाय ग. हा, म्हणजे रट्टा मारणं चांगला नथी ने. हा, म्हणजे तू जे विचारणार आहेस ना त्या सगळ्याची आन्सर्स त्याला येणार आहेत. सो तुला जर त्याची खरी टेस्ट घ्यायची असेल ना तर तू त्याच्यावर गुगली टाक. म्हणजे एखादा वेगळाच क्वेश्चन विचार त्याला. हा, असं विचार ना की डिस्क्राईब इंडिया इन 5 लाईन्स. मग बघू त्याला येत आहे का उत्तर. हा हा, अरे डोंट मेन्शन. नो प्रॉब्लेम. ओके, बाय बाय बाय. म्हणजे तू तिला प्रश्न दिला? पण प्रश्न हा नाहीये. प्रश्न हा आहे की याला कोणी उत्तर सांगितलं. त्यासाठी तुम्हाला काल रात्रीचा फ्लॅशबॅक बघावा लागेल. आशू 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 आशू, मी आशू ऐक, मला आता साक्षात्कार झाला. मला उद्याच्या तुझ्या एक्झाम मधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन दिसला आता. आशू, झोपू दे ना यार. कैवल्य पास व्हायचंय ना, पास व्हायचंय ना. आशू, उठ उठ. हे घे, हे घे, हे पाठ कर. हा, याचा रट्टा मार. हा, तरच तू पास होशील. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हो हो आशू, खरं बोलतोय? मला साक्षात्कार झालाय आशू. मी खोटं बोलीन का? नाही, खरं बोलतोय. पाठ कर. ऑल द बेस्ट. तोंड पाठ. हा, मला साक्षात्कार झालाय. मला साक्षात्कार झाला. आणि मग मी रात्रभर जागून पाठांतर केलं. तुझी पास व्हायची तडफड बघून इमोशनल झालो यार. तू हा, म्हणजे तो मधून मधून झटका येतो मला. अच्छा,
म्हणलं झोप बर्बाद झाली तरी चालेल, पण मित्राचं स्वप्न नाही तुटलं पाहिजे. ओ माय गॉड, शॉकिंग, व्हेरी शॉकिंग. हे एवढं सगळं होत होतं आपल्या घरात आणि मला आत्ता कळतंय. मला पण. मला तर ऑलवेज. आशू, गडे जिंकलास गड्या. पण मीनल, गनिमी कावा करून तू जो कावेबाजपणा करत होतीस ना, दॅट इज रॉंग. हे बघा, मला असं वाटतं परिस्थिती किती बिकट असो, परीक्षा किती मोठी असली, कॉपी करणं चुकीचं आहे. आशू, तू स्वतःचं उदाहरण घे ना. आज रात्रभर तू मेहनत करून ही परीक्षा पास झालास, किती आनंद होतोय तुला आणि आम्हालाही. आयुष्य असं नसतं रे. आयुष्य म्हणजे परीक्षा आहे. म्हणजे कठीण परिस्थितीवर, बिकट परिस्थितीवर, संकटांवर असं लढून मात केली आणि यशाच्या शिखरावर पोचलं की त्याची गोडी किती अवीट असते. चूक माझीच आहे. मी नाही संस्कार करू शकलो यांच्यावर.